नमस्कार, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। दररोज तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळा असाल तर आज आपण मस्त कुरकुरीत झटपट होणारी व त्याच साहित्यात तयार होणारी अशी कुरकुरीत वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत। झटपट होते आणि कुरकुरीत पौष्टिक अशी ही भरपूर आपण अशा भाज्या घालून ही रेसिपी बनवू शकतो आणि कोणतंही साचा किंवा कोणतंही पात्र न वापरता अशा पद्धतीने आपण जर आपल्या घरात आप्पे पात्र नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने या ज्या पात्रामध्ये मी हे बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर कुरकुरीत आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे आणि जे साचे किंवा आपल्याकडे आप्पे पात्र किंवा डोसा कोणतंही पात्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने इडलीच्या पिठापासूनच किंवा अशा पद्धतीने तांदूळ 2 तास भिजून सुद्धा ही रेसिपी करू शकता। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूयात। तर इथं मी घेतलेला आहे तांदूळ, 1 वाटी तांदूळ मी 2 तास भिजायला ठेवलेला आहे। तुम्ही रात्रभर सुद्धा हे तांदूळ भिजायला ठेवून सकाळी झटपट अशी होणारी ही रेसिपी बनवू शकता। तर हे मिक्सरला वाटून घेते, एकदम असं छान बारीक वाटून घ्यायचं। बघा हे बॅटर मी सगळं वाटून घेतलेलं आहे। तर छान असं इडलीचं जसं बॅटर असतं त्या पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार। मी इथं कांदा, गाजर आणि एकदम बारीक खिसून गाजर टाकलेला आहे आणि एकदम बारीक भाज्या कट करून ह्यामध्ये टाकायच्या आहेत। टोमॅटो आणि थोडीशी इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे एकदम बारीक कट करून। तर तुम्ही ह्यामध्ये मेथी, पालक काही असे वेगळ्या भाज्या सुद्धा टाकून पौष्टिक मुलं जे खात नाहीत ते भाज्या तुम्ही ह्यामध्ये टाकून जर बनवला तरीही सुद्धा मुलं आवडीने खातील। बघा अशा पद्धतीने हे सगळं बॅटर मी मिक्स करून घेते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तर इथं मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर इथं मी खायचा सोडा टाकलेला आहे, इन्स्टंट बनवतो, आणि अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे जेणेकरून छान असं आपल्याला आंबटसरपणा येईल आणि चिमूटभर सोड्यामुळे लवकर हे पीठ आपलं फर्मेंट होईल। तर छान असं आपल्याला एकाच दिशेने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये हवा तयार होईल। तर बघा अशा पद्धतीने हे पीठ छान असं फेटून घ्यायचं, त्यामुळे आपले हे जे आप्पे किंवा अशा पद्धतीचा हा नाश्ता कुरकुरीत होतो। यापासून तुम्ही आप्पे सुद्धा बनवू शकता। तर बघा इथं मी तडका पॅन घेतलेला आहे। काही जणांच्या घरात आप्पे पात्र नसते, बॅचलर मुली किंवा मुलं, अशा पद्धतीने तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकता। तर इथं मी 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकलेला आहे, थोडंसं जिरे आणि तीळ टाकून घेतलेले आहेत आणि 2 चमचे हे बॅटर टाकून घ्यायचं। जास्त बॅटर नाही टाकायचं, अगदी छोटे छोटे आपल्याला हे पातळसर असे पसरून घ्यायचे आहेत। तर 2 मिनिटं मंद आचेवरच आपल्याला हे एक साइड भाजून घ्यायची आहे। त्यावर अशा पद्धतीची छोटीशी मी प्लेट ठेवलेली आहे। 2-3 मिनिटं मंद आचेवर एक साइड भाजली गेली की आपण हे दुसऱ्या साइडनं पलटी करणार आहोत। अशा पद्धतीनं हे छान लगेच निघतं। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं नॉनस्टिकचं तडका पॅन नसेल तर तुम्ही साध्या तडका पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता, थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा। तर बघा मस्त कुरकुरीत दोन्ही साईडनं आपली ही झटपट कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। तर ह्याच पद्धतीने मी संपूर्ण हे करून घेते। बघा मस्त कुरकुरीत असे तुम्ही ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा मुलांना देऊ शकता। मस्त कुरकुरीत लागते आणि झटपट होते आणि छोटे छोटेच बनवायचे आहे, जास्त पीठ असं टाकायचं नाही, त्यामुळे आतमध्ये कच्चं राहू नये। अशा पद्धतीने बघा मस्त जाळीदार लुसलुशीत असे आपले हे झटपट होणारे आप्पे किंवा तुम्ही काहीही बनवू शकता। तर अशा पद्धतीने बघा मस्त लुसलुशीत लागतात आणि काहीतरी वेगळं मुलांना तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता। तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत मुलांना खायला दिलं तर मुलं सुद्धा आवडीने खातील। चला तर मग अशी ही झटपट व
कुरकुरीत वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आतून मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि तुम्ही हे जर तांदळाच्या पिठापासून बनवायचं नसेल तर तुम्ही इडलीच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता। झटपट होते आणि काहीतरी वेगळं मुलं सुद्धा आवडीने खातील असा झटपट होणारा पौष्टिक पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।